मुंबई ही खरं तर फलंदाजांची खाण मानली जाते, पण त्याच मुंबईनं अनेक उत्तम गोलंदाज सुद्धा दिले ज्यांनी देशाचं प्रतिनिधित्व केलं कसोटी क्रिकेटमध्ये. आणि अशीच संधी आता कदाचित शार्दूल ठाकूरला मिळू शकते. शार्दूलची वेस्ट इंडिजसाठी भारताच्या संघात निवड झालेली आहे, कसोटी संघात. तुला जेव्हा पहिल्यांदा कळलं की आपली निवड झाली आहे टीम इंडियामध्ये, तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? खूप खुश होतो मी. प्रथम 2 मिनिटे मला काहीच कळलं नाही की काय झालं आहे म्हणून, आणि नंतर मनात आलं की अच्छा आपण सिलेक्ट झालो आहे. आणि मी त्याच विचारामध्ये होतो की मी वेस्ट इंडिज टूरसाठी सिलेक्ट झालो आहे इंडिया टेस्ट टीममध्ये. तर मी खुशीत होतो 5-10 मिनटं. तुझा प्रवास, पालघरपासून तू प्रवास सुरू केला आणि अपडाऊन करत चर्चगेटपर्यंत पण जायचास खेळण्यासाठी. काय शिकवलं त्या प्रवासाने सगळ्यात मोठं? जेव्हापासून मी क्रिकेट खेळायला लागलो, मी निश्चय केला होता की मला माझं करिअर क्रिकेटमध्येच घडवायचं आहे. तर त्यासाठी जे काही गरजेचं होतं ते मी सर्व करणार, हा तेव्हाच असा ठामपणे निर्णय केला होता मी. प्रवास एवढा केला मी, निरनिराळे लोक भेटले प्रवासात, ट्रेनमध्ये, आणि गर्दी असायची, किटबॅग घेऊन जायचं सोपं नव्हतं. पण माझ्या मते या सर्व गोष्टींमुळे मी क्रिकेट ॲज अ क्रिकेटर पण टफ झालो. मुंबईमध्ये तू शिफ्ट झाला, त्यांनी किती मोठा फरक पडला, किती भरपूर शिकायला मिळालं तुला? खूप शिकायला मिळालं, कारण मुंबईमध्ये क्रिकेट जेवढं प्रगत आहे तेवढं इतर गावांमध्ये नाही आहे. आणि इथे मुंबईला मी आलो आणि आता सध्या मी माझ्या काका काकींसोबत राहतो. तर माझा वेळही वाचतो ट्रॅव्हलिंगचा, तेवढी एनर्जी वाचते. तीच एनर्जी मी मॅच खेळताना पणाला लावू शकतो, आणि त्यामुळे खूप फरक पडला आहे. लाड सरांनी तुला मुंबईमध्ये येण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि इतर जे कोचेस तुझे आहेत मुंबईतले, त्यांच्या मार्गदर्शनाचा किती फायदा झाला? लाड सर म्हणजे ही इज अ सेकंड पेरेंट टू मी, इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा नेहमीच फायदा झाला आहे. त्यांच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अगेन्स्ट मी मॅच खेळत होतो, तेव्हा त्यांनी बघितलं की मी बॉलिंग चांगली करतो आहे. तर ते माझ्या वडिलांशी बोलून त्यांनी तेव्हाच मला स्कूल चेंज करण्यासाठी विचारले. आणि इतर कोचेससुद्धा त्यांनी मला खूप महत्त्वपूर्ण टिप्स किंवा वेळेवेळेनुसार मला गाईड करत आले आहेत. लहानपणापासून टाटा स्टील कोचिंग सेंटरला मी क्रिकेट चालू केलं, तिकडे कोचेस होते भरत चांबरे, शरद हजारे. त्यांच्या अंडर मी खेळलो अंडर-13 अंडर-12 असताना. तेव्हा माझा चांगला बेस बनला एक क्रिकेटचा. त्यांनीसुद्धा आम्हाला खूप प्रॅक्टिस करवली तेव्हा. आणि आता रणजी ट्रॉफीमध्ये बॉलिंग कोच ओमकार साळवी आहे, ते सुद्धा खूप मेहनत घेतात आमच्यावर. तर जेवढे पण कोचेस होऊन गेले आणि लाड सर, यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे माझ्या क्रिकेट करिअरमध्ये. IPL मध्ये तुला संधी मिळाली नाही एक पण सामना खेळण्याची, पण आता कसोटी संघात थेट तू झेप घेतलेली आहे. तर किती महत्त्वाचं आहे कसोटीमध्ये जागा मिळवणं तुझ्यासाठी ॲज अ प्लेयर अँड ॲज अ पर्सन? कसोटी संघात सिलेक्ट होणं सगळ्यांचंच स्वप्न असते. तुम्ही प्रत्येक इंडियन क्रिकेटरना विचाराल तर ते तुम्हाला हेच म्हणतील की मला इंडियाच्या कसोटी संघात सिलेक्ट व्हायचं आहे. IPLबद्दल मी तितकासा असा विचार नाही केला, आणि आता तर मुळीच नाही, कारण आता मी टेस्ट टीममध्ये सिलेक्ट झालो आहे. तर माझा पूर्ण फोकस तिकडे आहे. आणि IPL आता ऑलमोस्ट संपली आहे, फक्त फायनल बाकी आहेत. किंग्ज 11 पंजाबही क्वालिफाय नाही झाले, त्यामुळे मी आता IPLचा पार्ट नाही आहे, त्यामुळे त्याबद्दल विचार करून काही फायदा नाही. मी आता माझा संपूर्ण फोकस आणि विचार वेस्ट इंडिज टूरसाठीच ठेवलं. कशा पद्धतीने तू अप्रोच करणार आहे पुढच्या या टूरला? नाही, काही वेगळं तर नाही करायचं आहे, कारण आतापर्यंत मी जे करत आलो, मी माझ्या बेसिक्सवर जास्त फोकस केला आणि त्यामध्येच मला सक्सेस मिळालं आहे, त्यामध्येच मला विकेट्स मिळतात. तर जे काय माझं बेसिक्स आहे तेच मी फॉलो करायला बघणार, आणि मला विश्वास आहे की नक्कीच मी तिथे जाऊनसुद्धा विकेट्स काढेन. तर तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर वेस्ट इंडिजमध्ये सुद्धा संधी मिळाली तर चांगली कामगिरी बजावण्याचाच निर्धार शार्दूल ठाकूरनं व्यक्त केला. कॅमेरामॅन प्रमोदसह जान्हवी मुळे, ABP माझा, मुंबई.